विवेकने काव्याचा हात धरला आणि तो स्वतःच्या हातावर ठेवला. त्याने रुद्रकडे पाहत शांतपणे म्हटलं, भाऊ, मी काव्याला खूप आधीपासून ओळखतो. फक्त तुला सांगायची संधी मिळाली नव्हती. रुद्रचे काळे भरे डोळे काव्याच्या डोळ्यात रोखले गेले. काव्या, खरंच असं आहे का? काव्या थोडी दचकली. मागे उभी असलेली जेसिका तिच्याकडे भेदक नजरेने पाहत होती. काव्यानं हळूच मान हलवली आणि विवेकचा हात घट्ट पकडला. हो, आम्ही एकमेकांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो. रुद्रच्या नजरेत तीव्र राग आणि काहीतरी असह्य वेदना होती. तो तिच्याकडे पावले टाकत पुढे आला आणि जणू थंडगार वारा संपूर्ण हॉलमध्ये पसरला. लोकांच्या अंगावर काटा आला. काव्या स्तब्ध उभी होती. पुढच्या क्षणी त्याने तिचा हात पकडला. रुद्र, काय करतोयस तू? ती किंचाळली. तू माझ्याबरोबर येणार आहेस? तू वेडा झाला आहेस का? तुझा साखरपुडा सुरू आहे. काव्याने दात घट्ट चावले. विवेकसुद्धा घाबरला, पण त्यानं काव्याच्या पुढे उभं राहून म्हटलं, रुद्र, इथे सगळेजण आहेत. तुझी मंगेतर मागे थांबली आहे. तू गायकवाड ग्रुपचा वारस आहेस. तुला चौधरी कुटुंबात लग्न करायचं आहेस. पण रुद्रने तुला जोरात ढकलून बाजूला केलं. विवेकचा तोल गेला आणि त्याने काव्याचा हात सुटला. रुद्रने काव्याला घट्ट पकडलं आणि तिला खेचत बाहेर नेलं. रुद्र, सोड मला, ती हळू आवाजात म्हणाली. पण त्याने काहीच ऐकलं नाही. सभागृहात कुजबूज सुरू झाली. काय चाललंय हे? रुद्र काव्याला घेऊन गेला? देवा, तो वेडा झाला आहे का? जेसिकाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. जेसिका घाबरून म्हणाली, बाबा, काहीतरी चुकले. रुद्र काव्याला घेऊन गेला. दादासाहेब संतापून टेबलवर हात आपटला. मलाच माहीत होतं, ही काव्य काहीतरी डाव खेळत आहे. रुद्र तिला खेचत घेऊन अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये आला आणि तिला जबरदस्ती कारमध्ये बसवलं. सोड मला रुद्र, तुला साखरपुडा करायचा नाही का? ती ओरडली. पण पुढच्या क्षणी त्याने तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद केले. ती वेदनेने कळवळली. त्याने तिला इतकं घट्ट चावलं की तिला रक्ताची चव आली. किती वेळ गेला कोण जाणे, पण जेव्हा तो मागे सरकला तेव्हा ती श्वास घेत होती, थरथरत, रागाने भरलेली. कधीपासून ओळखतेस विवेकला? रुद्रचा आवाज थंड होता. काय फरक पडतो तुला? मला हवं असेल त्याच्याबरोबर राहायचं, काव्या तुटक शब्दात म्हणाली. म्हणजे आता तू त्याच्याबरोबर राहणार? त्याने विचारलं. हो, तुला काय अधिकार आहे विचारायचा? तू जेसिकाबरोबर आनंदाने राहतोयस ना? मग माझ्या आयुष्यात ढवळाढवळ का? रुद्रचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्याने तिचा मनगट पकडला. त्याच्याबरोबर किती पुढे गेले आहेस? सगळं जे व्हायला हवं होतं ते झालंय. तू जेसिकाबरोबर प्रेम दाखवतोस आणि मी माझा जोडीदार ठेवला तर तुझं जळतं का? ती ओरडली. त्या शब्दाने रुद्र भडकला. त्याने पुन्हा तिचे ओठ बंद केले. यावेळी जणू रागाने तिला फाडून टाकेल असं वाटत होतं. बराच वेळानंतर त्याने तिला सोडलं आणि कार जोरात चालवली. हॉटेलवर पोचल्यावर त्याने तिला उचलून थेट पलंगावर फेकलं. उफ रुद्र, तू वेडा झाला आहेस का? ती रडत म्हणाली. काय हवंय तुला? मला सोड. ठीक आहे, तो म्हणाला. तू फक्त इतकं सांग की तू विवेकला पुन्हा कधी भेटणार नाहीस, मग मी तुला सोडतो. नाहीतर आयुष्यभर या खोलीत राहशील. काव्या थक्क झाली. काही क्षणांनी ती रागाने म्हणाली, कधीच नाही. रुद्र हलकं स्मित करत तिच्याकडे पाहिला. ते स्मित क्रूर होतं. दरम्यान गायकवाड वाड्यात दादासाहेब संतापून म्हणाला, कोणानं सांगितलं त्या मुलीला इथे आणायला? विवेक शांत बसला. भाऊ, तिच्याची घटस्फोट घेतलाय. मग मी का नाही राहू शकत तिच्याबरोबर? ती तुझी वहिनी होती. दादासाहेबांचा चेहरा जांभळा झाला. मग आता ती माझी एक्स वहिनी आहे, विवेक थंडपणे म्हणाला. काय मायाजाल केलंय तिनं? तुला सगळी दुनिया मिळू शकते आणि तू तिच्यावर फिदा झालास. मला वारस नको, व्यवहार नको. मला माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगायचं आहे, विवेक म्हणाला. बस, आता शांत हो, आजी म्हणाली. रुद्र गेला आहे. आधी चौधरी कुटुंब शांत करा आणि मग रुद्रला शोधा. पण रुद्रचा पत्ता रात्रभर लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या डोळे उघडताच शरीरावर उमटलेले ठसे पाहून थरथरली. रुद्र, तू एक क्रूर माणूस आहे, ती ओरडली. रुद्र शांतपणे कपडे घालत म्हणाला, तूच माझा राग ओढवून घेतलास. वचन दे की विवेकपासून दूर राहशील, मग मी तुला सोडतो.
आणि नाही दिलं तर तुला आयुष्यभर इथेच ठेवीन. त्याच्या डोळ्यात तीव्रता होती. काव्याला जाणवलं तो खरंच असं करू शकतो. तेव्हाच रुद्रचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि चेहरा फिकट पडला. काव्या, आयशा बेशुद्ध पडली आहे. काव्या चकित झाली. दोघेही लगेच हॉस्पिटलला धावले. आयशाला झटका आला होता. डॉक्टर म्हणाले तिला तातडीने शस्त्रक्रिया लागेल. रुद्र तिच्याबरोबर आत गेला. दरम्यान दिव्या हॉस्पिटलमध्ये आली. तिने काव्याकडे पाहिलं. कालचेच कपडे अंगावर, डोळ्यात अश्रू. काव्या, काल काय झालं होतं? ऐकलं की रुद्र साखरपुड्यातून तुला घेऊन गेला आणि सगळेजण गोंधळले. काव्याने दिव्याच्या उत्सुक चेहऱ्याकडे पाहत डोळे फिरवले. अगं, ते विचारू नकोस, ती म्हणाली. अरे बापरे, तुझ्या गळ्याला काय झालं? दिव्या जवळ आली आणि काव्याचा शर्ट हलकासा ओढून पाहिला. अगं थांब, काय करतेस तू? काव्याने पटकन स्वतःला झाकून घेतलं. पण दिव्याने पाहिलं होतंच. ती हलकेचा श्वास घेत म्हणाली, रुद्र म्हणजे खरंच थोडा तरी विचार करायला हवा होता त्याने. कालच काय झालंय तुमचं दोघांचं? रात्रभर जागल्या का? आजूबाजूचे काही लोक ऐकू लागले म्हणून काव्याने पटकन तिच्या ओठावर बोट ठेवलं. हळू बोल ना, सगळे ऐकतील, ती कुजबुजली. दिव्या थोडी गप्प बसली आणि ऑपरेशन थिएटरकडे पाहत म्हणाली, सर्जरी नीट पार पडेल असं वाटतंय. हो, डॉक्टर म्हणालेत यशाचं प्रमाण जास्त आहे. काव्याने उत्तर दिलं. मग काळजी करू नकोस, आता आयशा पूर्णपणे बरी होईल. दिव्याने तिचा खांदा दाबत दिलासा दिला. काव्या थकलेल्या नजरेने हसली. हो, आशा करते तसंच होईल. दरम्यान कालच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर जेसिका रात्रभर झोपच लागली नव्हती. सकाळी चौधरी कुटुंबाचे लोक घाईघाईने आले. रुद्र सापडला आहे. खरंच? कुठे आहे तो? तो हॉस्पिटलमध्ये आहे. काय? जेसिका चकित झाली. हो, ऐकले की त्याच्या मुलीला शस्त्रक्रिया करायची होती आणि त्याने स्वतः बोन मॅरो डोनेट केले. त्यांनी सांगितलं. जेसिकाच्या डोळ्यात चमक आली. आता मला समजलं. काल तो आणि काव्या अचानक गेले कारण त्यांच्या मुलीला अडचण आली होती. त्याने मुद्दाम माझा अपमान केला नाही. चौधरी कुटुंबातील स्त्रिया म्हणाल्या. हो, आम्हालाही तसंच वाटतं. गायकवाड कुटुंबाने स्वतः येऊन समजावलं. म्हणजे त्यांना अजून तुझं महत्त्व आहे. जेसिका थोडी स्मित करत म्हणाली. पण त्या काव्यामुळे माझा साखरपुडा गेला. मी तिला सोडणार नाही. ऑपरेशन यशस्वी झालं. रुद्र सर्वात आधी शुद्धीवर आला. काव्या आत आली आणि शांतपणे म्हणाली. डॉक्टर म्हणाले की सर्जरी यशस्वी झाली. आयशा आता सुरक्षित आहे. फक्त काही दिवस निरीक्षणाखाली ठेवावी लागेल. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. काव्याने शांतपणे सांगितलं. आता काही नसेल तर मी आयशाला भेटायला जाते. थांब. रुद्रने किंचित डोळे अरुंद केले. माझा उपयोग झाला आणि आता तू मला सोडून चालली? काव्या गोंधळली. काय? मी तुला वापरलं म्हणजे? हो, आयशाची सर्जरी झाली. आता माझी फिकीर नाही, हेच ना? काव्याने दीर्घ श्वास घेतला. असं नाही रुद्र, तुलाही माहिती आहेस तुझ्या कुटुंबात इतके लोक आहेत जे तुझी काळजी घेतील. म्हणजे तू निघून जाशील आणि बाकी लोकांवर सोपवशील. तुला काहीच संवेदना नाहीत. ठीक आहे बाबा, काव्या थोडी थकलेली म्हणाली. बोल, काय हवंय तुला? रुद्रने सांगितलं. पाणी. काव्याने ग्लासात पाणी ओतून त्याच्यापुढे धरलं. त्याने एक घोट घेतला आणि म्हणाला, हात घाण झालेत, पुसून दे. काव्या निशब्दपणे टॉवेल घेऊन त्याचे हात हळूवार पुसू लागली. रुद्र तिच्याकडे समाधानाने पाहत होता. तेवढ्यात दरवाजा उघडला. रुद्र, तू ठीक आहेस ना? मला ऐकायला आलं की आयशाला काही झालं म्हणून लगेच आले. जेसिका आत आली. तिच्या मागोमाग तिची आई. रुद्रने कपाळावर आढ्या घेतल्या आणि मग दारातून गायकवाड घरातील ज्येष्ठ दादासाहेब आत आले. काव्या क्षणभर स्तब्ध उभी राहिली. दादासाहेब तिच्याकडे तिरके पाहत म्हणाले, तू काव्या आहेस ना? काव्याने शांत आवाजात उत्तर दिलं. हो, पण आता मी बाहेर जाते. ती दरवाजा उघडून बाहेर निघाली. रुद्रने भुवया उंचावल्या. तुम्ही सगळे इथे कशासाठी आला आहेत? दादासाहेब हसत म्हणाले, काल साखरपुडा सोडून तू निघालास फक्त या ऑपरेशनसाठी? नाही, रुद्र शांतपणे म्हणाला. दादासाहेब कठोर आवाजात म्हणाले, रुद्र, बोलताना जपून बोल. काय बोलायचं आणि काय नाही याची तुला जाण हवी. रुद्र काही बोलला नाही.
फक्त काव्या ज्या दिशेने गेली होती त्या दिशेकडे पाहत राहिला. तुझ्या आणि जेसिकाचा साखरपुडा पूर्ण झाला आहे. ती आता तुझी वधू आहे, दादासाहेब म्हणाले. रुद्र चकित झाला. पूर्ण झाला म्हणजे? हो, जेसिका इथे काही दिवस राहील आणि लग्नाची तारीख ठरवूया. दोन्ही घराण्यांना समाधान मिळेल, दादासाहेब म्हणाले. रुद्रने गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुम्हाला माहीत आहे ना तुमच्या पणतीचं आत्ताच ऑपरेशन झालं. तुम्ही तिची चौकशी करणार नाही? दादासाहेब थंड स्वरात म्हणाले. मी आधीच सांगितलं आहे, माझी पणती वगैरे काही नाही. हे बोलून ते संतापाने बाहेर निघून गेले. जेसिका थोडं हसून म्हणाली, रुद्र, मला माहीत आहे काल तू अडचणीत होतास. मी रागावले नाही. रुद्रने थंडपणे उत्तर दिलं, जेसिका, तो साखरपुडा फक्त घराण्याच्या दबावामुळे झाला. माझ्या मनात तुझ्याबद्दल काही भावना नाहीत. तुला न्याय देण्यासाठी मी सांगतो, तो साखरपुडा झाला नाही असं समज आणि पुढचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जग. जेसिकाच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. ती थरथरत्या आवाजात विचारली, हे सगळं त्या काव्यामुळे ना? तिच्यावर अजून प्रेम आहे म्हणून तू माझ्याशी असं वागत आहेस? रुद्र शांतपणे म्हणाला, हो, माझी चूक आहे. तुला नुकसान झाले असं वाटत असेल तर मी भरपाई देऊ शकतो. नाही, जेसिका ओरडली, मला पैशाची भरपाई नको. मला फक्त तू हवा आहेस. रुद्र, पहिल्यांदा तुला घोड्यावर पाहिलं तेव्हापासूनच मी तुझ्यावर जीव ओवाळून बसले आहे. रुद्रने थंड नजर टाकत म्हटलं, या सगळ्या अभिनयाचा अर्थ काय? त्या काव्यामध्ये असं काय विशेष आहे? ती एक सामान्य मुलगी आहे, तर मी चौधरी घराण्याची वारसदार आहे. सौंदर्य, बुद्धी सगळं माझ्याकडे आहे. तरीही तू तिला निवडलंस. रुद्रचा आवाज धारदार झाला. मिस चौधरी, तिच्याशिवायही मला तुझ्याबद्दल काही वाटलं नसतं. जेसिकाने डोळे भरून म्हणाली, तू मला अजून ओळखत नाहीस. म्हणूनच एकदा ओळख झाली की तू माझ्यावर प्रेम